नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांतीब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 19व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रसंग घडून गेला तरी पडसाद उमटतच राहिले. साऱ्या पैठण नगरीत ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय होता, हे घडले कसे? प्रत्यक्ष पितर दाखवणे म्हणजे काय चेष्टा आहे? नक्कीच जादूटोणा अगर करणी चेटकाचा प्रकार असणार. अहो, पहिली पंगत महाराची झाली, पण मागाहून दुसरा स्वयंपाक तरी किती झटपट झाला. हे काय मानवी कृत्य म्हणायचं? तो परमुलखातला श्रीखंडे आल्यापासून तर नाथ फारच शेफारला आहे. त्याला कोणाची किंमत वाटेनाशी झाली आहे. धर्माची यत्किंचितही चाड नाही आणि हा म्हणे देवपूजा करतो. देवाला तरी हा भ्रष्टाचार मान्य होईल का? पैठणचे एवढे प्रकांड पंडित, गाढे विद्वान, बुद्धिनिष्ठ त्याच्याकडे भागवत ग्रंथाच्या प्राकृत टीकेबद्दल उहापोह करायला गेले तर ह्या एकनाथाने ताकास तूर लागू दिला नाही. उलट त्यांनाच श्रवणास बसण्याचा आग्रह केला. त्याचे आपले रोजचे दळण चालूच आहे. भागवताचे मराठीकरण करायचे आणि सामान्य माणसे भुलतात, झालं. मी म्हणतो, मुसलमानी राजवट म्हणून आम्ही यवनाची दाढी धरतो, त्यांची चाकरी करतो, त्यांच्यापुढे हाजी करतो, तरी आमचा प्रपंच भागणे अवघड जाते. आणि हा रिकाम टेकड्या एकनाथ नुसत्या प्रवचन कीर्तनावर अन्नछत्र चालवतो, अन्नदान करतो. यात नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. कुणीतरी हलक्या आवाजात कुजबुजे, अहो, याचा गुरु म्हणे देवगिरीचा किल्लेदार तो जनार्दन. तो या बहामनी राज्यात मोगलाची चाकरी करतो. त्याचा हा नाथ चेला. तेव्हा हा नक्कीच मुसलमानाचा हस्तक असला पाहिजे. त्याशिवाय का त्याला एवढे वैभव प्राप्त झाले आहे? असे अनंत कुचके विचार प्रसृत होत आणि विरून जात. ही चर्चा नाथांच्या माघारी चाले, कारण एकनाथांपुढे बोलायचे धाडस कुणाला नव्हते. एकनाथांची आचारसंहिता शुचिरभूत आणि लोकविलक्षण होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण झालेले प्रवाद त्यांच्या कानी आले तरी हा शांतीसागर स्थितप्रज्ञ राही. त्यांच्या मनाचा एखादा कोपराही विचलित होत नसे, अगर शंकाकुशंकेने व्यग्र होत नसे. त्यांना सद्गुरू जनार्दन स्वामींनी आखून दिलेला जीवनपथ रोकडा होता, चोखडा होता. एकनाथ महाराज आपल्या कीर्तन प्रवचनातून या शंकाकुशंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत. लोकांच्या मनातला विक्षेप दूर व्हावा व त्यांचं मन शुद्ध सात्विक राहावे, हाच एकमेव हेतू होता. ते म्हणत, मी येथे अन्नदान करतो, ह्यात माझा मोठेपणा काहीही नाही. तुम्ही सारी श्रोते मंडळी देवाला येताना, कीर्तन प्रवचनाला येताना रिक्त हस्ताने येत नाही. तुम्ही जो डाळ दाणा आणता तोच मी प्रसाद रूपाने तुमचा तुम्हाला परत करतो. त्यात वेगळे असे अन्नदान काही नाही. मी ज्ञानदान करतो, ते सुद्धा माझे कर्तृत्व नव्हे. मी कोणी विद्वान नाही, अगर प्रकांड पंडित नाही. या नगरीच्या मातीत मी लहानाचा मोठा झालो. या पुण्य सलीला गोदामाईचे अमृत मी प्राशन करतो आहे. या पवित्र भूमीची पुण्याई म्हणून मी थोडे बहुत तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही श्रोते माझं कौतुक करता, माझे बोबडे बोल गोड मानून घेता, हा आपलाच मोठेपणा आहे. नाथांचं हे असं बोलणं काही लोकांना मानभावीपणाचं वाटायचं. लोक म्हणजे ओक, लोक म्हणजे मेंढरं, जिकडे हाकाल तिकडे जाणार. सारा समाज नाथांच्या मागे लागला आहे म्हणून आमच्या विद्वत्तेला मान नाही. आमच्या ब्राह्मण्याला ह्यामुळे विटाळ झाला आहे आणि या जातीभेद न मानणाऱ्या बाटग्याचे प्रस्थ वाढते आहे. अशा या टीका टिप्पणीत हरिपंडित सामील असायचा. वडिलांच्या वर्तनाबद्दल तो वेडंवाकडं बोलायचा, त्यांना विरोध दर्शवायचा. पण हे सारं नाथांच्या समोर नव्हे, त्यांच्या पाठीमागे. पितरांच्या श्राद्धतिथीपासून तर घरातला तिढा जास्तच वाढला होता. हरी घरात अवाक्षरही बोलत नव्हता, पण त्याच्या वागण्यात अलीकडे दुरावा जाणवू लागला होता. मनातल्या तेडीची फट रुंदावत होती, ती असह्य होत होती. गिरिजाबाईंना वाटायचे, हरी एवढा शहाणा आहे, एवढी विद्या शिकला आहे, तरी आपल्या वडिलांची योग्यता कशी कळत नाही. कुशाल आपला बाहेरच्या कुटाळ कंपूमध्ये सामील होतो.
त्या दिवशी इकडच्यांशी वादविवाद करायला 4 मोठी माणसे आली होती. त्या परक्या माणसात आपला हरी सामील झालेला. आपल्या वडिलांच्या पाठीशी उभे राहायचे सोडून त्याला अशी काय अक्काबाई आठवली. इतक्या मोठ्या मुलाला सांगणार तरी काय. ह्यांचा स्वभाव दुसऱ्याला काडी इतकाही दुखावणारा नाही. हे काय मुलाला बोलणार. ते म्हणतात, जो तो आपल्या बुद्धीला पटेल तसे वागतो. आपण त्याला अडवणारे कोण आणि अडवायचं तरी का. पण त्यामुळे हरीला धाक राहिला नाही. हल्ली तर तो फारच उद्धटासारखा वागतो आणि माझ्याजवळ एकसारखी भुणभुण करतो. बापाच्याबद्दल अनादर दाखवतो. बाबांचे वागणे पसंत नाही म्हणतो. एकुलता एक मुलगा, त्यातून चलाक बुद्धीचा, उत्तम प्रकृतीचा. त्यामुळे यांच्या मनात मुलाविषयी केवढा अभिमान आहे, केवढे कौतुक आहे. पण हरीला त्याची किंमत नाही. तो लोकांच्या चालीने चालतो, लोकांच्या मुखाने बोलतो. वडिलांना कधी समजूनच घेत नाही. हा कसला हेकेखोरपणा. आबालवृद्धांना देवाप्रमाणे परमपूज्य वाटणाऱ्या यांच्यासारख्या साधू पुरुषाच्या पोटी पांडित्याच्या भ्रमाने तत्वविरोध करणारा मुलगा यावा, हे मानवी जीवनातील गूढच म्हणावे लागेल. हरीची बायको सद्गुणी आहे. त्याला 2 गोजीरवाणी लेकरं आहेत. आता त्याने पुढे पाहावं का नाही. पण नाही, आपला मागे बघतो व वडिलांशी उभा दावा धरून वागतो. काय करणार. गिरिजाबाई वारंवार हताश होत. गोदावरीचे सासर गावातच होते. चिंतामणी मुदगलांनी संन्यास घेतला असला तरी ती सासूरवाशीणच होती. तिच्या मनाला वाटेल तेव्हा माहेरी येता येत नव्हते. तरी पण ती उत्सवाच्या निमित्ताने वाड्यावर यायची व मग मायलेकींचे हितगुज चालायचे. हरीबद्दलची कुरकुर आई लेकीजवळ करायची. गोदावरी मुकाट्याने ऐकून घ्यायची. तिलाही हरीचे वागणे आवडत नव्हते. पण करणार काय, सांगणार कसं. तिचा मुलगा मुक्तेश्वर योग्य वयाचा झाला तरी बोलत नव्हता. तो बहुतेक मुक्का असावा असा संशय येऊ लागला होता. गोदावरीला ही काळजी फार मोठी होती. आयुष्यभर हा मुक्का म्हणून उपेक्षित राहणार. त्याला विद्या शिकता येणार नाही. आश्रित म्हणून जीवन कंठावे लागणार. त्याला घेऊन वाड्यावर आले की बाबांच्या संगतीत माझी काळजी चिंता दूर होते. करता करिता परमेश्वर आहे याचे स्मरण होते व वाटते बाबांचा कृपाहस्त डोक्यावर असताना मला काळजी करण्याचे कारण काय. बाबांचा केवढा जीव आहे साऱ्या नातवंडावर. माझा मुक्तेश्वर आणि हरीची दोघं. हे आजोबा एकदा का नातवंडात रमले की पाहायला नको. अपरात्री हरीचा धाकटा जागा झाला आणि रडायला लागला की बाबा स्वतः त्याला घेऊन फेऱ्या घालतात. ते म्हणतात, सुनबाई तू झोप. दिवसभराच्या कामाच्या रगाड्याने तू दमली असशील. शिवाय हे तुझं वय झोपायचंच आहे. भूतमात्रात परमेश्वर बघणारे माझे बाबा या देवस्वरूप असलेल्या निष्पाप बालकामध्येही ईश्वर बघत असतील. पण त्या हरीला बाबांची किंमत आहे का. खुशाल आईपुढे हमरी तुमरीवर येतो व बाबांना नावे ठेवतो. मी काही सांगायला गेले की म्हणतो, ताई तू काही सांगू नकोस. बायकांची बुद्धी चुलीपुरतीच. अशा या शहाण्या भावापुढे बोलणार तरी काय. बाबांची योग्यताच त्याला कळत नाही. बिचारी गंगा तिकडे लांब कर्नाटकात आहे. पण तिचाही जीव बाबांसाठी तिळतिळ तुटतो. तिला वाटतं आपला हरिदादा असा काय चमत्कारिक वागतो. बाबांच्या प्रेमापुढे का त्याची विद्या श्रेष्ठ आहे. तो पंडित विद्वान असेल पण आईवडिलांपेक्षा त्याचं पांडित्य विद्वत्ता मोठी आहे का. आम्हा दोघी बहिणींचं बाबांवर इतकं प्रेम आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण हरीला त्यांच्याबद्दल आदर कसा नाही. बाबांची भेट झाली की मला देवदर्शनापेक्षा सुद्धा जास्त समाधान मिळतं. माझा मुक्तेश्वर बोलत नाही म्हणून मला अनेकांनी सांगितलं की फकीराला अन्नदान कर, पिराला नवस बोल, ताबुतापुढे नाक घास. पण मी तसलं काही करत नाही. माझी आपली बाबांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. बाळाच्या प्राक्तनात असेल तसं होईल. त्या दिवशी मी माहेरी आले होते. आईचा चेहरा रडवेला दिसत होता. मला पाहताच तिचा संयम सुटला व ती म्हणाली, अगं हरीचा आतताईपणा कुठवर गेला आहे माहीत आहे का. तो मला सरळ म्हणाला, बाबांचे वागणे हे असेच चालू राहणार असेल तर मी घरात राहणार नाही. मी घरातून निघून जाईन. केवढा गहा बेमूर्वतपणा. पुत्रमुखीचे बोल सांगताना
ती माऊली कळवळली होती. पण माझी आईसुद्धा प्रसंगी बाबांना साजेशीच कणखर आहे. पुत्रप्रेमापेक्षा तिने पती कर्तव्य श्रेष्ठ मानले आणि आपल्या एकुलत्या एक मुलाला ती म्हणाली, संततुल्य पुरुषाला तू असे बोललेले मला आवडणार नाही. स्वतःच्या पायावर उभा राहण्याइतका तू खचितच मोठा झाला आहेस. आता तुला आधाराची गरज नाही. मी स्वतः माझ्या तोंडाने तुला जा म्हणणार नाही, पण जायला निघालास तर मात्र अडवणार नाही. जाताना मात्र आपल्या बायको मुलांनाही बरोबर नाही. आईच्या तोंडचे हे शब्द ऐकताच मी अवाक झाले. आपल्या गळ्यातला ताईत असलेल्या मुलाला आई इतकं स्पष्टपणे, स्वच्छपणे असं कसं बोलू शकली, हे खरेच वाटत नव्हते. हरी बाबांच्या पुढे अवाक्षरही बोलत नव्हता, पण चाणाक्षपणे तो अशा ठिकाणी हेतुपुरस्पर बोलत होता की ते त्यांच्या कानावर यावे, त्यांना ज्ञात व्हावे. एकनाथांच्या कानावर हरिपंडिताचा गृहत्यागाचा बेत आला तेव्हा त्यांचे पितृहृदय हेलावले व मनात आंदोलनं सुरू झाली. मनात आवर्त प्रत्यावर्त सुरू झाली की त्यांची अवस्था झोपाळ्यासारखी होते. बारीकशा झुळकेनेही झोपाळा हिंदोळतो, त्याला स्थिरता अशी नसतेच. नाथांना सोप्यावरच्या झोपाळ्यावर बसण्याची नित्य सवय आहे. विशेषतः मनात आंदोलनं सुरू झाली की ते झोपाळ्यावर बसतात आणि झुलत राहतात. मन स्थिर झाले की जमिनीला पायाचा अंगठा टेकून झोपाळा थांबवतात. रात्रीचे कीर्तन आटोपले. हवेत किंचित गारठा होता. श्रीखंड्या उद्धव विसावले होते. मुले तर केव्हाच झोपी गेली होती. घरात आता कुणाची तशी वर्दळ नव्हती. उपरणं खुंटीला ठेवून नाथ झोपाळ्यावर बसले. 2-4 झोके घेताच त्यांनी अंगठा जमिनीला टेकवला आणि माजगराकडे पाहून हाक मारली, हरी. हरी आला आणि खाली मान घालून उभा राहिला. नाथांनी सुनबाईला हाक मारली व समयीची वाट सारखी करायला सांगितलं. हेतू हा की मी जे काय हरीशी बोलणार आहे ते सुनबाईने पण ऐकावे. जवळ ठेवलेल्या पंचाने कपाळ पुसत किंचित खाकरत नाथ म्हणाले, हरी, तू म्हणे काशीला जातो आहेस, ते खरं का? हरी काहीच बोलला नाही. मौनम संमती लक्षणम या न्यायाने नाथ म्हणाले, छान. हे ऐकून मला फार आनंद झाला. वाऱ्याची आलेली छानशी झुळूक सुखवीत होती. हरी क्षणकाल दचकला आणि माजगराच्या दारात असलेल्या गिरिजाबाई तर अवाक झाल्या. दोघांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. हे असं बोलतात कसं? एकनाथांनी पूर्णपणे विचार केला होता. आता हरिपंडिताला काही सांगितले तर तो ऐकणार नाही. त्याचा हट्ट पुरा केल्याशिवाय तो राहणार नाही आणि मीही माझा पूर्ण विचाराने ठरवलेला जीवनमार्ग बदलणार नाही. यातून काहीतरी मार्ग काढणे प्राप्त आहे. ज्याप्रमाणे व्यसनी माणसाचे व्यसन दुसऱ्याने केलेल्या उपदेशाने सुटत नाही, त्याचप्रमाणे दुराग्रहीही नुसत्या सांगण्याने, वादविवादाने दूर होत नाही. दृढनिश्चयही ठाम असतो, तोही कुणाच्या सांगण्याने बदलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सद्गुरू भेटीसाठी बालवयात माझ्या मनाचा दृढनिश्चय झाला आणि मी कोणालाही न सांगता घर सोडले. जगद्गुरू शंकराचार्यांनी संन्यास घ्यायचा दृढनिश्चय केला व त्यांनी आर्यांबाला संमती देणे भाग पाडले. ध्रुव प्रल्हादांनी सुद्धा स्वतःचे म्हणणे खरे करून दाखवले. कुणाच्याही विरोधाला त्यांनी जुमानले नाही. गृहत्याग करून काशीवास पत्करणे हा हरीचा दुराग्रह आहे. केवळ अहममान्यतेमुळे हा दुराग्रह पोचला गेला आहे. तो कुठल्याच उपायाने पालटणार नाही, तेव्हा त्याला त्याच्या मार्गातून मी परावृत्त करू शकणार नाही. ते म्हणाले, हरी, तू उभा का? बैस ना. मला तुझ्याशी जरा विस्ताराने बोलायचे आहे. तुझ्या मार्गात अडसर आणायचं नाही. तू काशीला निघाला आहेस याचा मला आनंद झाला. का ते सांगू? अरे हरी, तू तरुण आहेस, उच्च विद्या विभूषित आहेस आणि सधन घराण्यातला आहेस. अशा परिस्थितीत तू व्यसनी झाला असतास, अगर वाकड्या वाटेने गेला असतास तरी लोकांनी तुला नावे ठेवली नसती. ही रंगेल मुसलमानी राजवट आणि तुझे तरुण वय म्हणून इतरे जणांनी कानाडोळा केला असता. पण तुला ज्या अर्थी काशीलाच जावेसे वाटते त्या अर्थी आपल्या कुळाची भानुदास महाराजांची पुण्याई आहे असेच म्हणावे लागेल. चांगली इच्छा निर्माण होणं ही सुद्धा पूर्वपुण्याई, पूर्वसुकृतच असतं बरं. अरे, पण तू अजून उभाच आहेस, बैस ना, नाहीतर माझे पाय दुखतील बघ.
माजगराकडे पाहत ते म्हणाले, तुम्ही दोघीही बसून घ्या. माझ्या भोवती हा उभ्याचा पहारा कशाला? स्वतःच्या मस्तकावरून हात फिरवीत ते म्हणाले, हरी, माझे गुरु जनार्दन स्वामी तर नेहमी म्हणतात की पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रवासामुळे मिळालेले अनुभवजन्य ज्ञान फार श्रेष्ठ असते. मी सुद्धा लहान वयात खूप प्रवास केला आहे. त्यामुळे अनुभवाचं गाठोडं माझं जीवन पाथेय झालं आहे. नीरव शांततेत आणि समयीच्या स्निग्ध प्रकाशात एकनाथांचे बोलणे मोठे कर्णमधुर वाटत होते. हरिपंडित आपल्या पित्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. ते म्हणाले, हरी, तू काशीला जातो आहेस, पण पुढे हिमालय पाहिल्याशिवाय राहू नकोस. हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, जमनोत्री, बद्रीनारायण, बद्रीकेदार, मानस सरोवर, जे आणि जेवढं जमेल ते सारं पाहून ये. नाथांच्या समोर जणू हिमालयातली ती सारी स्थळं उभी ठाकली होती. अशा स्वरात ते बोलत होते. तो नगाधिराज पाहिला की मानवी मन थक्क होतं. त्याची भव्यता, त्याची उदात्तता, विविध अंगाने आणि वैविध्याने निसर्गाने साधलेली रंगसंगती, त्याची उत्तुंगता, त्याची समृद्धता मती कुंठित करणारी आहे. त्या हिमालयाच्या उत्तुंग शिखराकडे पाहिलं की वाटतं माणूस अगदी यक्कश्चित क्षुद्र प्राणी आहे. आपण आपल्याला कसपटासमान वाटू लागतो. तू काशीला म्हणजे आपल्या धर्मक्षेत्रीत जातो आहेस. अरे, शालिवाहन राजापासून ते आपलं पैठण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलं तरी त्या काशीची शान न्यारीच आहे. बाळ, तू थोडीशी नम्रता अंगी आणलीस आणि सेवावृत्ती अंगीकारलीस तर तुला आभाळा एवढी विशाल आणि उत्तुंग माणसे भेटतील. त्यांचे ज्ञान, त्यांचा आचारधर्म, त्यांच्या विचारांची खोली, मनाची प्रगल्भता पाहून तुला त्यांच्या सन्निध राहावेसे वाटेल, त्यांच्याजवळ शिकावेसे वाटेल व आपलं ज्ञान किती तोकडे आहे याची जाणीव होईल. जसजसा या मंडळींचा सहवास तुला लाभेल तसतसं तुला वाटेल की ही थोर माणसं नगाधी राजापेक्षाही मोठी आहेत, श्रेष्ठ आहेत, उंच आहेत. बाळ, मी वडिलकीच्या नात्याने सांगतो की ज्ञान अगाध आहे. त्या मानाने आयुष्य अपुरे असते. तेव्हा मधुमक्षिकेच्या वृत्तीने तू ज्ञानगण गोळा कर आणि आपल्या कुळपरंपरेत भर घाल. तू सुज्ञ आहेस, तुला जास्त सांगायची गरज नाही. पण हे सारे पितृवात्सल्याच्या अंतःकरणाने सांगतो आहे. सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळले होते, पण ते तेथेच जणू गोठले होते. त्याचे बिंदू अश्रुरूपाने ओघळत नव्हते. नाथ चटकन कणखरपणे म्हणाले, हरी, तुला योग्य वाटते त्या वाटेने तू जाणार आहेस आणि मी पण माझा मार्ग सोडणार नाही हे लक्षात ठेव. माझा जीवनपथ मी विचारपूर्वक निश्चित केला आहे. तो मी बदलणार नाही व तुलाही तुझ्या मार्गातून परावृत्त करणार नाही. तू आता जाणारच म्हणतो आहेस तर खुशाल आनंदाने जा, पण जाताना मनी आकस धरू नकोस. आमच्याबद्दल राग अगर तिढा ठेवून येथून जाऊ नकोस. हे घर तुझं आहे, तेव्हा तुला परत बोलवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तुला वाटेल तेव्हा तू आपल्या घरी परतायचे आहेस. माझे आजी आजोबा म्हणत होते तेच मी म्हणतो, या घरचा तू वटवृक्ष आहेस. आम्ही फक्त सावलीला विसावलेले पांत असतो. नाथांचा स्वर किंचित घोगरा झाला. आम्ही पिकली पानं वाऱ्याच्या लहानशा झुळकीने सुद्धा गळून पडू, पण तू मात्र पाय रोवून घट्ट उभं राहायला हवंस. तू तुझ्या मुलाबाळांना कुलपरंपरेचे वाण सोपवायचे आहेस. त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करायचे आहेत. ही सारी जबाबदारी तू एकुलता एक म्हणून तुझीच आहे. माजगराकडे पाहत ते म्हणाले, सुनबाई, तुझी जबाबदारी पण कमी नाही. अगं, माझा हरी हुशार आहे, विद्वान आहे, कर्तव्यदक्ष आहे, पण थोडा हेकट आणि तापट आहे. त्याच्या कलाने वागून तू त्याला सांभाळून घे. पुरुष बाहेर दिग्विजय गाजवतो, कीर्ती मिळवतो, पण त्याला घरात स्वास्थ्य असेल तर, सुख असेल तर. तेव्हा तुझी भूमिका तू ओळख. तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. नवरा तर सांभाळायचा आहेच, पण मुलांकडेही दुर्लक्ष होता कामा नये. रात्रीच्या त्या शांत वेळी समयीच्या मंद उजेडात नाथ जणू हितगुज करीत होते. रोजचं प्रवचन इतरांसाठी असायचं, पण हे आत्ताचं प्रवचन जणू स्वतःसह आपल्याच माणसाची चालू होतं. नाथांच्या मुखातून वत्सलतेचे अमृतबिंदू ओघळत होते. त्या मौक्तिकांची माला गुंफली जात होती व ती सर्वांना हवी हवीशी वाटत होती. थोडे विषयांतर करून मनाचा ताण कमी करण्याच्या हेतूने ते म्हणाले, अहो, ऐकलं का?
इतक्या लहान वयात जोडीने काशी यात्रा घडणे म्हणजे केवढं भाग्य. आता सुनबाईचे वेणीदान होणार, त्यांना काशी विश्वेश्वराचे दर्शन होणार. पण अशा मंगलवेळी ती उभयता यात्रेला निघाली की डोळ्यातून पाणी काढायचं नाही, नाहीतर हरीच्या मनाला त्रास होईल. तो निघाला की तुम्ही मातृधर्माप्रमाणे त्याला शिदोरी बरोबर द्यालच. मी पण मला जमली तेवढी दिली आहे, होय ना रे हरी? ते पुढे म्हणाले, प्रयागला वेणीदान सोहळा करा, गयेला पिंडदान करा आणि काशीत भरपूर हिंडा. काय समजलं? अरे तिकडे म्हणच आहे की प्रयाग मुंड म्हणजे मुंडण, गया पिंड आणि काशी हिंड. झोपाळ्यावरून उठत ते म्हणाले, हरी तू परत येईपर्यंत मी फक्त विश्वस्त म्हणून हे घर सांभाळणार आहे, समजलं ना? चला आता फार उशीर झाला, सर्वांनी झोपायला जा बघू, असे म्हणून ते झोपण्याच्या खोलीकडे गेले. वडिलांचे आजचे दर्शन अगदी थक्क करणारे होते. हरिपंडिताला वाटले होते की शांत मूर्ती असलेले बाबा काशीचा संकल्प ऐकून विचलित होतील, त्यांच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटेल आणि ते मूकस्तंभ राहतील. त्याला गृहत्यागाचा सल्ला देणारे प्रतिष्ठित सुद्धा त्याला म्हणाले होते की तुझ्या या निर्णयाने शांतीसागर ढवळून निघेल, शांती ब्रह्म दोलायमान होईल. अरे तुझी विद्वत्ता, तुझे पांडित्य प्रत्यक्ष तुझ्या पित्याला सुद्धा सहन होत नाही. मुलामुळे आपलं महत्त्व कमी होईल अशी त्यांना भीती वाटत असावी. जुनं खोड अजून गोचिडासारखं प्रतिष्ठेला चिकटून राहायला बघतं आहे. तू घर सोडल्याखेरीज तुझ्या विद्येला तेज चढणार नाही, तुला महत्त्व प्राप्त होणार नाही. मोठ्या वृक्षाच्या छायेत रोपटं कधी सशक्तपणे वाढतं का? इत्यादी बिनबुडाची वक्तव्ये हलक्या कानाच्या हरिपंडिताला पटली होती. पण प्रत्यक्ष नाथांचे बोलणे ऐकून त्यांचे पुत्रप्रेम, वात्सल्यभाव, अलिप्त वृत्ती, कुटुंबियांबद्दलची तळमळ, भविष्यातले इशारे, कुलपरंपरा टिकवण्याची तळमळ सारे काही आगळे वेगळे होते, मनाची उंची वाढवणारे होते. हरिपंडित आपल्या वडिलांना मनोमनी शरण गेला, पण त्याचा अहंकार त्याला उघडपणे शरण जाऊ देईना. दुसऱ्या दिवशी गिरिजाबाई नाथांना म्हणाल्या, हे बघा, हरीची यात्रा सफल झाली, निर्विघ्नपणे पार पडली. तो घरी परत आला की पांडुरंगाला पूजा बांधायची, पंढरपूरची वारी करायची आणि कोल्हापूरच्या अंबाबाईला लुगडं चोळी घेऊन ओटी भरायची. मी असा नवस बोलले आहे हो. गिरिजाबाईंच्या भोळ्या भावाला नाथ मनात हसले. रागावून चाललेला मुलगा परत येईलच ही काय शाश्वती? पण भोळ्या भावात सुद्धा फार सुख असते, समाधान असते. माझी अवस्था मात्र बेगडी झाली आहे. हरीचे अंतरंग मी जाणतो, पण मी आपला त्याच्या गृहत्यागाला काशी यात्रेचा मुलामा दिला आहे. मुसलमान मंडळी भांड्याला आतून आणि बाहेरून दोन्ही अंगाने चकचकीत कलई लावतात, पण मुळात भांडे वेगळ्याच धातूचे असते. चकचकीतपणा हा केवळ मुलामा आहे. जगाला संतवचनाचे प्रबोधन करणारा मी, पण माझ्या मुलाच्या स्वभावात परिवर्तन करता आले नाही. केवढा दैव दुर्विलास हा. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.